ऐकलं तर कळेल आणि कळलं तरच तर वळेल. स्टोरी देवोभव. एक गाव होतं. त्या गावात वर्षातून एकदा प्रत्येक घरातून एक एक लिटर दूध एकत्र करायचे आणि ते दूध गरिबांमध्ये वाटून द्यायचे. आणि याही वर्षी त्यांनी असंच ठरवलं की प्रत्येक घरातून एक एक लिटर दूध एकत्र करूया मोठ्या कंटेनरमध्ये आणि एकत्र करून ते गरिबांमध्ये वाटून टाकू. जेव्हा ही सूचना सगळ्या गाववाल्यांना मिळाली तेव्हा त्यांच्यामध्ये चर्चा चालू झाली. एकाने सांगितलं, त्या नदीच्या काठी जे राहतात ना त्यांनी मागच्या वर्षी दूध नव्हतं टाकलं, पाणी टाकलं होतं कंटेनर मध्ये. कोणाला काहीच कळलं नाही काय ना. आणि मग हीच चर्चा त्याने त्याच्या जवळच्या मित्राला सांगितली. मग त्याने त्याच्या जवळच्या मित्राला सांगितले आणि असं करत करत बऱ्याच लोकांपर्यंत हे पोहोचलं. आता दिवस आला दूध एकत्र करण्याचा. दरवर्षीप्रमाणे प्रत्येक घरातून एक एक छोटा कंटेनर दुधाचा आला आणि त्याने मोठ्या कंटेनर मध्ये ते दूध ओतलं. जेव्हा सगळ्यांचं दूध ओतून झालं तेवढ्यात अचानक एक मोठा दगड त्या कंटेनरला लागला आणि कंटेनर मधून दूध नाही पाणी व्हायला लागलं. ते पाणी बघून सगळे गाववाले एकमेकांकडे बघायला लागले आणि खूप लाज वाटायला लागली. जी गोष्ट त्या नदीकाठच्या घराने केली तोच विचार प्रत्येक गाववाल्याने केला. जर त्याने मागच्या वर्षी 1 लिटर पाणी टाकलं ते कोणालाच नाही कळलं, पण अजून थोडंसं पाणी पडलं तर काय कोणाला कळणार आहे. आणि हाच विचार प्रत्येक गाववाल्याने केला आणि म्हणून त्या कंटेनर मध्ये दूध नाही पाणी मिळालं. बऱ्याचदा आपण काय विचार करतो माहितीये, एवढ्या गर्दीत एखादा माणूस चुकत असेल तर कोणाला नाही कळणार आहे. आपण पण तेच करू. पण आपले विचार आणि आपले डिसिजन हे दुसऱ्यांच्या ऍक्ट वर कधीच अवलंबून नसलं पाहिजे. जर ते आपल्या बुद्धीला पटेल, जर ते करेक्ट आहे तरच ते आपण फॉलो करावे. चुकीच्या गोष्टी कॉपी पेस्ट करून काय फायदा. आणि मग आपल्यात आणि त्यांच्यात काय फरक होणार. म्हणून आपल्या बुद्धीने वागणं नेहमीच चांगलं असतं.